मला आमच्या गुराखी भाषेतच सांगायचं झालं तर राज ठाकरे आता वाजंत्री झाल्यासारखं हलकी वाजवणारे झालेत का? आणि स्वतःचे विषय संपले का? आणि म्हणून अशा प्रकारच्या भावनिक अत्याचाराला कुठेतरी थांबवलं पाहिजे. पूर्व परीक्षा असतील किंवा परीक्षा असतील त्याच्यामध्ये जर काही अक्षम्य चुका किंवा पेपर फुटीचे प्रकरण हे निंदनीय गंभीर असले तरी न्याय संस्थेवर, विशेष तपास यंत्रणेवर विश्वास ठेवायचा असतोच. आणि ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता मुंबईमध्ये सुद्धा आता मोर्चा काढला जाईल किंवा मोर्चाला आता मुंबईचा पाठिंबा तुम्ही असं माध्यम सुद्धा हे जे डबल ढोलकीवाले आहेत त्यांच्यातून तुम्ही बातम्या दाखवत आहात. मुंबईचा कशासाठी पाठिंबा आहे? आता त्यातल्या त्यात राज ठाकरे पुरतं बोलायचं झालं तर राज ठाकरेला आता पुळका सोनम वांगचुकचा. मला असं वाटतं सोनम वांगचुकच्या बाजूला त्या सोनम वांगचुकला सांगाव की आता संविधानिक दृष्ट्या राईट टू लाईफच्या दृष्ट्या तुला बसता येत नाही, त्यांना बाजूला काढा आणि राज ठाकरेंना जाऊन उपोषण करून दाखवा. बिना माल वडता माल वडायचा नाही. आणि म्हणून मला हे समजत नाही, उचलली जीभ लावली टाळायला, कोणाच्या भावनेनं पायदळी तुडवायचं. अरे ते विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना दुसरी परीक्षा झालेली आहे, त्या परीक्षेचे निकाल अवेटेड आहेत, आरोपी अटक आहेत. असा आहे का काय पुरावा की माननीय शिक्षण मंत्री पद हे मान्यच असतात? माननीय शिक्षण मंत्री त्यांच्या बाबतीमध्ये काही हे आहे, लिंक आहे, असं काय आलंय का? राज ठाकरे टीईटीच्या बाबतीमध्ये बोलायचं ना, जरा जास्त प्रगल्भ वाटले असते. कारण राज्यात तर नाही, तुम्ही वार्डात थोड्या बहुत राहिलात, काही जे चांगलं काम करणारे छोटे मोठे नगरसेवक तिथपर्यंत राहिलात, त्याच्यावर तुमचं बोलणं येत नाही. परंतु तुम्हाला ज्या गोष्टी माध्यमांना आकर्षित करता येतात त्याच्यावर तुम्ही माध्यमाचे प्रतिनिधी येणार नसेल तर आता ट्विट करून सोडायले तुम्ही. ह्या सगळ्या गोष्टी डबल ढोलकी हे थांबल्या पाहिजेत. आणि त्या पुढे जाऊन राज ठाकरेच्या पार्टीत राज ठाकरेला कोणी विचारणार आहे की नाही हे असाही प्रश्न आहे. म्हणजे विचारणार म्हणजे सहमती, म्हणजे पाठीराख किंवा राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये समर्थक आहे की नाही कोणी. कारण मी बघितलं राज ठाकरेच्या मुलाला, म्हणजे आमच्या भाषेत आम्ही आपली औलाद म्हणतो, औलादीला येऊन राज ठाकरेचं पाठराखण करण्याची वेळ आली. म्हणजे सांगायचं तात्पर्य की आपली पार्टी आपण कौटुंबिक पार्टीपर्यंत गेल्याच्या नंतर सुद्धा प्रत्येकानं राजकीय पक्ष सार्वजनिक असतात. आपण तशा प्रकारचं खुलून वागलं पाहिजे, राहिलं पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाही. आणि म्हणून ज्या प्रकारे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.